शब्दच दिलाय कोणी देशमुख कुटुंबाला तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला. आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे असे सांभाळतात अजित पवार आणि ते दोघं जण की जे खून करतो, दरोडे टाकतो, लोकांना दारू पिऊन शिव्या द्यायला लावतो, सोशल मीडियावरती काही पण बोलायला लावतो, ते सोशल मीडियावर बोलतेत, भाषणातून बोलतेत. म्हणजे त्यांचा एक गैरसमज झाला मला असं वाटतं. आम्ही शांततेने घेतो म्हणजे त्यांचं काय लई चलतं आहे की काय. जो शांत समाज असतो ना तो जर एकदा खवळला ना तो राग पुरुष तर मागं सरकत नसतो. आत्तापर्यंतच्या शांततेचं प्रतीक उद्रेकात झाल्यावर हे झालेलं आहे. पुन्हा उद्रेकाकडे मराठ्यांना येऊ देऊ नकोस. तू खरंच शहाणा होय, तुला वाटत असेल तुला लाकडं फोडणार आहेस, पण टोळी आणि तुला संपवायला मराठ्यांना वेळच लागणार नाही आणि ती वेळ येऊ देऊ नको. त्याच्यामुळे आरोपीच्या मागं उभा राहू नको, शहाणा होय. दादा अजितदादांना तुम्ही जाणार आहे का? आम्ही तर लढून न्याय मिळणारच, मग लढून तर न्याय मिळणार, सोडणारच नाही. मी माझी भूमिका सांगितली बघा. जर आम्हाला वाटलं न्याय मिळण्याचा अंदाजच नाही, जशाल तसं होणार. तुम्हाला जे वाटतं ना की मराठा संयमान आहे, मराठा हा एक इतका शांत समाज आहे की बघतो किती दिवस जमते आणि एकदा जर का उखडला मग मात्र सोडत नाही. चार्जशीट फ्रेम नाही दादा, एक आरोपी आणि अटक नाही. सरकारनं त्यावेळेस आश्वासनं दिली होती की वर्षभरात न्याय देऊ. सरकारनं फसवलंय देशमुख कुटुंबियांना. हो, सगळ्या समाजालाच फसवलं. कारण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं होतं कुटुंबाला. एकतर प्रथा तशी नसते, ते झाल्याच्या नंतर त्या कुटुंबाकडे जावं लागतं. त्या कुटुंबाकडे जावं, कुटुंब त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की 1 वर्षाच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टात चालून सगळ्यांना फासावर सोडू, आणखीन बी नाही. आणि आता तो आरोपी सोडून द्यायची भाषा सुरू आहे. धनंजय देशमुखांना धमक्याचे फोनही सुरू आहे. फक्त माझं एक सांगणं आहे त्याला, पळेतल्याला एवढंच सांगणं आहे, बघ तुला बदल करून घ्यायचा असला तर घे, नसन घ्यायचा तर नको घेऊ, पण एक सांगणं आहे तुला, आणखीन तरी शहाणा होय. आणि तो ही जी बुळबुळ आहे ना थोडी, त्याच्यामुळं वाईट दिवस येईल असं वागू नको आणि त्यांना वागायचं बंद कर. जर का देशमुख कुटुंबाला धमक्या यायला लागल्या, खरं सांगतो तुला, आम्ही सहन करतो तो सहन करतो. एकदा जर मागं लागलोत ना भयानक नीट उभा काढूत आम्ही सगळ्यांना. टोळीच नेट होत मग आम्ही. चल डाग लावून घ्यायला लागली ती असलं नासकं सांभाळून. त्यांच्या पक्षात काय चांगले नेते नाहीत का दुसरे सांभाळायला? अजित पवारांच्या ओबीसीचे नेते नाहीत का दुसरे चांगले? ते सांभाळा आणि ते मोठे करा ना, तुमचा पक्ष मोठा होईल ना. असलं नासकं कशाला सांभाळता येईल? नाही, आता यांचा आम्ही नीट उभा आम्हीच करतो, त्याशिवाय आम्हालाच पर्याय नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं प्रकरण जे आहे ते न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मग न्यायालयाच्या वतीनं ह्या प्रकरणाला दिरंगाई होते असं आपल्याला वाटतं का चालवण्यासाठी? आणखीन आरोपीच अटक नाही. मला तरी वाटतं धनंजय मुंडेला 6 आरोपी करून अटक केल्याशिवाय चार्ज फ्रेम करत नाहीत असं अंदाजा दिसतो फडणवीस साहेब. त्याला अटक करतील या आशा बाळगतो आम्ही जरा ह्या महिन्यात. जर त्याला 6 आरोपी करून अटक केलं तर मग मात्र न्याय मिळत नसता. फडणवीस साहेबांचा असा अर्थ होईल की फडणवीस साहेबच आरोपींना सोडून द्यायला लागले. अजित पवार तर आरोपीतच मिक्स. आता जसेल तसंच वागवा मी होतो कवरच. आता असे मेणबत्त्या घेऊन पळावं. 8 बरं संतोष भाईचं प्रकरण. अरे खून करणं, तोंडापर्यंत मुतणं तुमच्या नीच आवला. तरी आता कवर मेणबत्त्या घेऊन चालावं आम्ही कुठं तरी. आता नुसते क्षेत्रीय मराठी म्हणून तरी काय होतंय का? मग धडाधड पोरं मारून टाकायला लागले, काळं निळं केलं हाणून, तोंडात मुतले. इतकी नीच प्रवृत्तीची पैदाशी कवर मेणबत्त्या जाळावा आम्ही तरी त्यालाच आठवण येते त्याची. इतकी क्रूर हत्या करणाऱ्याची याला आठवण येते. म्हणजे ह्यो किती नीच. कवर मेणबत्त्या जाळायचे रे. तुम्ही आरोपी सुटू द्या, मग सांगतो तुम्हाला बी, सगळ्यात त्याला बी सांगतो, टोळीकडे बी बघतो. चलो धन्यवाद. बरं यामध्ये अजित पवारांचा हात असू अजित पवार काय का? अजित पवार नाही, फेडूच नाही कोण नाही तशी शंका उपस्थित केली तुम्ही आता. अहो जेव माणूस त्या माणसाला खून केलाय संतोष भाईचा, इतका सज्जन माणूस खून करणारा केलाय आणि ह्यो म्हणतो मला आरोपीची आठवण येते मतासाठी. याचा अर्थ तो आणि ते एक आहे. याला 6 आरोपी फडणवीस साहेबांनी अजितदादांनी करायचं, मग मात्र तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग भेटू. आणि असलं ठोता कशाला? त्याला काय कोणी केलं आता? तार पंक्चर का काहीतरी केलं आता त्याला. बघा हे अजित पवार त्याला राज्यात काहीतरी केलं टार पंक्चर का काय करून.
म्हणजे बघा इतके नीच वृत्तीचा माणसाला इतक्या घाण प्रवृत्तीला तुम्ही असं बनवतात. कोणची जात सोडली हो? दाखवा बरं मला परळीतली कोणची जात सोडली? वंजाऱ्याची सोडली, मराठ्याची, दलित मुस्लिमाची, मारवाडीची, जैन, धनगराची, लमानीचं तर आता एक महिलेला जाऊन ह्या महिन्याखाली गाडीखाली चेंगरीला जाऊन एक तिथं कोणीतरी सोनार समाजाचा माणूस आहे त्याला तर भोगशीलच जणू. कोणचा परळीतला कोणचा माणूस सोडला यांनी? काही आठवणी जागा केल्या आणि काही मागणी पण केल्या. काय नेमकी मागणी? आमची अशी आशा होती की फडणवीस साहेब या मॅटरमध्ये पडले आणि फडणवीस साहेबांनी स्पष्ट त्यावेळेस कुटुंबाला सांगितलं होतं, देशमुखांना आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला, आम्ही सगळे फाशीवर लटकावल्याशिवाय राहणार नाहीत. 1 वर्षाच्या आत मध्ये चालून हे खटला निकाल काढू असं सांगितलं. 1 वर्ष झालं तरी पण आणखीन आरोपीच अटक नाही. आणि न्याय मिळणार कसा? त्यामुळं आणखीन तरी फडणवीस साहेबाच्या हातातली वेळ गेलेली नाही. कारण अजित पवारांकडून तर आता आशेचे दारं बंद झालेले आहेत जवळपास. कारण जो गुंड माणूस आहे त्यालाच सांभाळला जातं. ज्यांनी महादेव मुंडेंचे पण खून केले, संतोष भाईचा पण खून केला. असे हजार मी म्हणतो शेकडो असतील 307 पासूनचे 18पासूनचे. अशा व्यक्तीला जर अजितदादा सांभाळतोय आणि चांगल्या पक्षाला त्यांच्या राष्ट्रवादीला डाग लावून घ्यायला लागला एक माणूस नाही मिळणार कसं? आणि जो माणूस किती दिवस सांभाळायचा, जो माणूस इतका क्रूर हत्या करणारा तो आरोपी, त्याच्याविषयी जर परळीतून तो धनंजय मुंडे म्हणतो की मला आठवण येते, तरी पण तो अजित पवार सांभाळतो. म्हणजे अजित पवाराचा बी एक होण्यात हात येत काय असं वाटायला लागलं. आता म्हणायला नाही पाहिजे, परंतु एखाद्या आरोपीला बळ देणं म्हणजे त्याचा अर्थ तोच होतो की तुम्ही किती दिवस असले घाण नीच वृत्तीचे लोक सांभाळणार. त्यामुळे आता आम्हालाच लढावं लागणार. त्याला आता नाविलाज. आता जशाल तसं उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही. कारण देशमुख कुटुंबाला जर तुम्ही धमक्या देणार असलात, तुम्हाला वाटतं तसं नाही आहे, तुम्हाला वाटत असेल हे खूप शांततेत चाललं, एक संयम असतो, एक सहनशीलता असते, त्या हिशोबानं चाललेलं आहे. एकदा जर का मराठ्यांनी हातात घेतले नाही ते टोळे मोडून काढायला वेळ नाही लागणार. पुरी टोळी त्याला आता काय, मला तर वाटतं त्याला नाविलाज. हे राहून एखादी घटना झाल्यावर शांत होतील, एखादी घटना झाल्याच्या नंतर पुन्हा माणसात परिवर्तन होईल असं वाटत असतं. वाटत होतं की एक नेता आहे परळीचा, मोठमोठ्या घटना झाल्याच्या नंतर तर त्याच्या बुद्धीत थोडा बदल होईल, परंतु ती जास्तच करायला लागला. चिल्लर एखाद्या नसतं ते झोपडपट्टी दादासारखा एखादा नसतं ते, याला काहीतरी असतं ना ते तडीपार केल्याला ते कोणीतरी, त्याच्यासारखं असं चिल्लर भंगारासारखं वागायला लागलं. त्यांनी बदल न करण्याऐवजी खूपच देशमुख प्रकरणाबद्दलही बोलायला लागला. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायची अजित पवारांविषयी आहे आणि मुंडेंना आरोपी करा अशी पण तुमची मागणी आहे. कधी जाणार भेटायला? तो आहेच ना, आरोपी आहेच त्याच्यात, त्याचे कॉल झालेलेच आहेत आरोपी बरोबर धनंजय मुंडेचे, त्याचे कॉल झालेलेच आहेत. त्याला असं आरोपी का केलं नाही? आता मधल्या काळात ठीक होतं, मधल्या काळात पुन्हा त्यांनी काही आरोपी अटक केले, तपास केला SITनं CIDनं, ज्यांनी केला त्यांनी त्यावेळेस मधल्या काळात पुन्हा थांबलो होतं. परंतु आता पुन्हा लक्षात आलं की त्यांनी ज्यावेळेस त्याची आठवण येते म्हणतोय आरोपीची, पुन्हा लक्षात आलं याचा अर्थ हा पक्का आरोपी. मग याला का मुख्यमंत्र्यांनी आरोपी करू नये, का करू नये? जर आता मी दसांना तुम्हाला जर आवश्यकता वाटते, मी कधीही पायरी चढलो नाही मंत्र्याची आणि कधी चढणार पण नाही स्वार्थासाठी. पण संतोष भैयासाठी मी जर धसांनांचं म्हणणं असेल किंवा बजरंग बाप्पाचं असेल किंवा क्षीरसागरांचं असेल किंवा त्याच्या प्रकाश दादा असेल, जे लढणार आहेत पंडित आहेत आणि जे लढणारे जेवढे यांचं जर म्हणणं असेल चला, तर मी समाज म्हणून मीही त्यांच्या दारात संतोष भाईच्या न्यायासाठी जायला तयार आहे. पण तुम्ही न्याय नाही दिला तर हे मात्र खेळ पांगणार आहे, हे मात्र खरं आहे.